सुरुवात ऑल द बेस्ट ऑफ लक बोट टीम. कालच्या दिवसात बंटी दादा यांना आपण पाहिलं, शोभा मॅडम सरपंच मॅडम यांना आपण पाहू शकलात, सुनीलजी पाटील पोलीस पाटील यांच्याकडून 2100 रुपये या स्पर्धेला आर्थिक सहाय्य. बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. ऑफ द मार्क, एक रन मिळेल. अमित आणि अक्षय ही जोडी दोन्हीही मॅन ऑफ द मॅचचे खरे हिरो आहेत. कालच्या दिवसात दयाराम पाटील यांना आपण पाहिलं, महादेव गावड यांना आपण पाहिलं, रमेश पाटील यांना आपण पाहिलं, गजानन गावड, विंकोजी मात्रे, धनेजी गावड जे उपसरपंच आज व्यासपीठावर आहेत, हिंदूशी कुणालदादा पाटील यांच्याशी चर्चा करताना रवींद्र गावड, कमळाकर जयवंत पाटील, कमळाकर जयवंत पाटील, त्याप्रमाणे उत्तम बागुल आणि नाशिक पाटील नितेश कदम यांना सुद्धा आपण कालच्या दिवसात पाहिलं होतं. दरम्यान आपण पाहिलं तर या वेळेला थोडंसं नकार दिला. ज्या पद्धतीने गोलंदाजी मनीष यांच्याकडे भरपूर अनुभवाचा खजिना आहे. तुमच्याकडे अनुभव जरूर असतो, परंतु या खेळामध्ये तुम्हाला तेवढी प्रॅक्टिस सुद्धा खूप महत्वाची असते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अगदी चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला बॉल, फाईट यॉर्कर ह्या वेळेला पाहायला मिळतोय. ही मनीषची ख्याती आहे, हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. अचूक टप्प्यावर भेदक मारा. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राईट ऑफ द विकेटने यावेळेला असलेल्या बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. क्लास दाखवलाय फलंदाज अक्षयने. पहिले 2 बॉल वगळता त्या बॉलला विसरून आता मात्र या बॉलवर मला प्रेझेंट बॉलवर काय करायचंय ही त्याची चांगली विचारसरणी पाहायला मिळाली. सकारात्मक दृष्टी क्षेप आपल्याला पाहायला मिळतोय. सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. बॅटचं टॉप एज, फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. वॉड कॅच, एक नेत्रदीपक झेल पाहायला मिळतो. फलंदाज बाद, ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टिपलेला झेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 7 बॉल फेकून झाले, ते आतापर्यंत 5. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन टीमच्या दरम्यान. आता संध्याकाळचं सत्र 5 वाजून जवळजवळ 12 ते 13 मिनिटे झाले. थंड गुलाबी हवा वाहताना या मैदानाच्या सभोवताली. थंडीचे दिवस आहेत, लहान दिवस आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे अंधाराचं साम्राज्य लवकरात लवकर पसरतं. त्यामुळे आयोजकांचा नाईलाज होतो की तुम्हाला घाई करण्यास वारंवार आम्हाला सांगावं लागतं. त्यामुळे टाइम अँड टाईट, वेट फॉर नन, वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही. 7 ला 1, 5 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर आहे. गोलंदाज सज्ज होईल तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आशिषला धाडले गेले. चांगला अँगल क्रिएट करत असताना आपण पाहतायत हा बॉल पंचांनी पाहिलं. महेंद्र पाटील सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. आकाशांना माहिती आहे की खूपच वाईड लाईनच्या बाहेर आहे, त्यामुळे DRS घेऊन चालणार नाही. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 8 वर जाऊन पोहोचली गेली. अप्रतिम चांगले प्रयत्न केले होते. प्रयत्न अंती परमेश्वर असं म्हटलं जातं. ते प्रयत्न तुम्हाला करावे लागतात. प्रयत्न करत राहा, ऑटोमॅटिकली यश तुमच्या पदरात पडेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं कंप्लीट झालं आणि पहिली बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई माऊली डोंगरे टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 9 या धावसंख्येवर. चांगले प्रयत्न केले गेले होते तिथे झेल टिपण्याचे. काही फिल्डर असतात की दूर होता हा झेल, त्यामुळे मी मात्र झेल पकडू शकलो नाहीत. परंतु ही कारणं मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये चालत नाहीत. काय म्हणतात ना, कारणं सांगणारी माणसं ही कधीही यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारणं सांगत बसत नाहीत. त्यामुळे कारणं आणि सबब हे डिक्शनरी मधून डिलीट केल्यानंतर पहा, यश तुमच्या मात्र ऑटोमॅटिक चालत येईल. म्हणून प्रथमतः स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करेल. अप्रतिम चिप शॉट खेळला गेलाय. इनफिल्डच्या वरून बॅकवर्ड पॉइंटला बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. पाहता पाहता आशिषच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील. आई माऊली डोंगरे टीम या 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये लवकरात लवकर विकेट गेल्यानंतर आता कुठेतरी अमित आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बिल्ड करते पार्टनरशिप. फुलटॉस बॉल होता, ऍडव्हान्टेज होतं, संधी होती. अमित मात्र यावेळेला डेंजर एंडकडे उशिराने फेकी झाली. तत्पूर्वी सिंगल मेल
नेम परफेक्ट नव्हता एस्टनवरती आणि एक धाव येत असताना आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बाईच्या स्वरूपात नितेश कदम सर. इथूनच त्यांचा प्रवास सुरू झाला आणि तो थांबता थांबेना असा झालाय. संघाची धावसंख्या 12 धावा. ऑलिम्पिक भिवंडीमध्ये सुद्धा ती स्पर्धा डे नाईट फॉर्मॅटमध्ये कव्हर करताना पाहायला मिळाले आणि अतिशय चांगलं डिसिजन, त्यांचं फेअर डिसिजन आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पंचांना सुद्धा ते अप्रिसिएशन करणं फार गरजेची गोष्ट आहे. यावेळेला बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद, बॅटला हलकासा स्पर्श करून जाणारा हा बॉल आकाशच्या हातामध्ये विसावला आणि इथे सेकंड विकेट डाऊन. 12 ला 2. आई माऊली डोंगरे टीम चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुणालदादा पाटील स्टँड आपण पाहू शकाल समोरच. त्यानंतर आपण पाहिलं तर जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र, हिंदू श्री कुणालदादा पाटील यांचं कटआउट्स अगदी स्क्रीनच्या बाजूला आपण पाहू शकतायत, ब्लॅक स्क्रीनच्या. त्यानंतर काही भावपूर्ण श्रद्धांजलीचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर राजेश म्हात्रे, बंटीदादा स्टँड आपण पाहू शकाल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शेठ माणूस हा स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. हा पॉप्युलर जो शेठ माणूस स्टँड आहे. त्यानंतर खेळाडू कक्ष 2 उभारलेत आणि व्यासपीठावर येणाऱ्या मान्यवरांसाठी हा भव्य दिव्य शामियाना मात्र उभारला गेलाय. तर आगम मोटर्स अभिनेश किनी यांच्याकडून जे स्पॉन्सरशिप आपण पाहतायत, बाईक अतिशय चांगल्या पद्धतीने HF डिलक्स हिरोची बाईक आपण पाहू शकाल आणि एक टॉस बॉक्स महिला कक्ष. ऑन साइडला फटका छान आहे परंतु फसेल का या वेळेला आपण पाहू शकतायत. फिल्डरला बीट केलंय आणि बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. षटकार 6 धावा. चांगला फटका होता. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. आतापर्यंत आपण पाहिलं तर 18 धावा, 18. चांगले प्रयत्न केले होते, प्रयत्न चांगले होते परंतु त्या प्रयत्नांना यश काही मिळालं नाही आणि अखेरकार चांगला फटका खेळत असताना आपण पाहत आहेत मिस्टर रोहित. ज्या पद्धतीने रोहित म्हात्रेने काल विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी टीमचा रोहित म्हात्रे, छोटा पॅक बडा धमाका, चांगली बॅटिंग केली होती. त्यानंतर आपण पाहिलं मन्याने 91 धावा तब्बल कुठल्या होत्या आणि कौशलने महत्वपूर्ण लढतीमध्ये जबरदस्त बॅटिंग करून विजय मिळवला. ऑन साइडला खेळलाय, खूप चांगला फटका सरळ चेंडूला या वेळेला स्वर्गीय मोहनीश संजय राऊत स्टँडला त्रिवार अभिवादन. षटकार 6. ओव्हर पिच बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. इथून अगदी पिकअप शॉट पाहायला मिळाला. मनगडाचा चांगला वापर केला आणि रोहितच्या बॅट मधून सरळ चेंडूला फेकून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. प्रतीकचा हा बॉल कमबॅक केलंय. प्रीतम पाटील संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांचं आगमन व्यासपीठावर, त्यांचं सुद्धा करूया सुस्वागतम. संघाची धावसंख्या 24, 24 धावा. 24 ला 2 आपण पाहतायत. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये संघाची धावसंख्या 24. आता इथून 12 बॉल मध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असणार आहे. उद्या तिसरा दिवस आणि उद्याचे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतील. राजदीप आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुलदीप हे आपल्याला पाहायला मिळतं. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उद्याचा जर आपण पाहिलं तर जो फॉर्मॅट आहे तो सफाळा ग्रामीण जगन्नाथ स्मृती एडवन टीम 2 हात करणार आहे. NCC तिगरे या टीम बरोबर. रिंजर्ड 11 केळवा टीम खार्डी संघाबरोबर खेळ. चांगला फटका तर आहे परंतु सॉफ्ट डिसमिसल. चांगला झेल टिपला गेलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल. धक्का क्रमांक 3. किरण कोणतीही चुकी करत नाहीये. ग्रेट कॅच. त्यानंतर लव बॉईज डोंगरे टीम 2 हात करेल भाऊच्या टीम बरोबर, खार्डी टीम बरोबर खेळ. चौथा सामना असेल चामुंडा स्पोर्ट्स विराथन हा संघ 2 हात करणार आहे साईज्योत मायखोप आणि त्यानंतर जय हनुमान वाढीव वर्सेस मी बॉईज सफाळे. असे 10 टीम्सला प्राधान्य दिले गेले.
24ला 3 तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर विकेट राजदीपच्या खात्यामध्ये. फिल्डिंगचा दर्जा चांगला आहे आतापर्यंत जयनुमान चटाळे या टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. चटाळे संघ भरपूर मोठ्या प्रमाणात मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा खेळताना पाहायला मिळतो. इथून जर आपण पाहिलं तर सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा बॉल जर आपण पाहिला तर यस वाईट बॉल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 25. लॉस ऑफ 3 विकेट. आपला बॅटची एज होती परंतु इथून कॅच ड्रॉप्ड. मात्र कॅच सोडल्याचा परिणाम किती तुम्हाला भुगतान करावं लागतं यावर आता लक्ष असेल. कारण एखाद्या फलंदाजाला जेव्हा मात्र जीवनदान मिळतं ना त्या परिपूर्ण संधीचं सोनं करण्यासाठी तो तत्पर असतो. आता बॉल फेकून झाले 2. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेले. ह्या वेळेला जागेवरून खेळले इफेक्ट काहीच पडणार नाहीये. चांगला झेल यावेळेला मनीष अतिशय ऍज अ कॅप्टन. 1 man फॉल्ट इज अनदर मॅन लेसन. पुढच्या स्टेज तर मागचा खेळाडू शाना होतोय. अगदी नेत्रदीपक हा झेल. फलंदाज बाद. ग्रेट कॅच. नो मिस्टेक. एक्सलेंट फिल्डिंग. अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहतायत. रॉकी ग्रुप चषक गावागावात गाजणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खेड्यापाड्यात गाजणारी ही स्पर्धा प्रत्येकाच्या हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवणारी ही स्पर्धा. ज्या स्पर्धेचं नाव आहे रॉकी ग्रुप चषक. गेली कित्येक पर्व आपण पाहिलं. छोट्या रकमेपासून जी सुरुवात केली तर ती 2 लाखाच्या घरामध्ये जाऊन पोचली. त्यांचा प्रवास खडतर राहिला. समस्या कितीही आले परंतु रॉकी ग्रुप कधी खचला नाही. अनेक संकटांना सामोरे गेला. स्वतःच्या स्वखर्चाने मात्र मॅच उभारण्याची तयारी जी असेल ती आहे रॉकी ग्रुप चषकाची. 25ला 4 स्विच हिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती परंतु इथून जो बॉडी लँग्वेज जी आहे ती मात्र स्विच हिट खेळण्याची नव्हती. परंतु इथून आता आपण पाहिलं तर कल्पेश कमबॅक करेल का. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मी उल्लेख केला होता की सरळ बॅटने धावा कधी कधी येत असताना आडव्या बॅटचा सुद्धा वापर केला जातो. क्रॉस बॅटचा कधी स्विच हिटचे फटके खेळण्याचा प्रयत्न करतायत परंतु रोहितला एका साईडला थांबवलंय. आणि गोलंदाज राजदीपचं मी कौतुक करेन. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी करताना विकेट मिळाली आणि लगातार 2 डॉट बॉल कल्पेशला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. अखेरकार मात्र मजबूर केलं ह्या वेळेला खेळण्यासाठी आणि फलंदाज बाद होताना राजदीपला अखेरकार विकेट मिळाली. चांगले गोलंदाज आहेत. कोण म्हणतं की फलंदाजांमध्ये फक्त भागीदारी व्हायला पाहिजे. गोलंदाजीमध्ये सुद्धा भागीदारी जर झाली तर डेफिनेटली विजय हा निश्चितच आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचली गेली. आता शेवटचं षटक आहे. क्लायमेट चेंज झालंय परिपूर्णतः. रॉकी ग्रुप चषक आजचा सलग दुसरा दिवस. उद्या सफाळे ग्रामीण. पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. आज ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललेला आहे. त्यातच आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये शहरी भागातील खेळाडूंना सुद्धा संधी दिली गेली. खुला गट आपण पाहणार आहोत. ओपन गटला संधी दिली गेली म्हणजे आमच्या सफाळेकरांना एक चांगलं प्युअर क्रिकेट पाहता यावं त्यासाठी हे अतोनात प्रयत्न असतात. पालघर डहाणू, त्यानंतर आपण पाहिलं तर वसई विरार अशा प्रकारचे संघ आपल्याला पाहायला मिळतील. 40+ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच कलरफुल क्रिकेट आपण पाहणार आहोत. फुलटॉस बॉल ऑन साइडला. अलगद मात्र या बॉलला फेकून दिलंय. 6 धावांकरता. काय रोहितचा फटका होता. माइंड ब्लोईंग शॉट. क्लास टायमिंग. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. जितूचा हा बॉल अगदी मात्र या वेळेला आपण पाहिलं तर ग्रिपला खूप चांगल्या पद्धतीने जरूर ग्रिप चांगली होती परंतु इथून जर आपण पाहिली तर बॅट फिरवण्याची जी शैली होती पायावरचा बॉल अगदी सरळ फेकून दिला. 6 धावांकरता. बरोबर चेंडूच्या सरळ रेषेमध्ये येतो. परफेक्ट बॉलरला रीड करतो. त्या बॉलला
रीड करत असताना त्या बॉलला परफेक्ट टार्गेट करतो. चेंज ऑफ पेस हे ब्रह्मास्त्र असायला हवं प्रत्येक गोलंदाजाकडे. व्हेरिएशन, तुमच्याकडे 6 बॉलमध्ये व्हेरिएशन करण्याची ताकद असायला हवी आणि तेच केलं. नकल बॉल, संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 31. बॉल फेकून झाले ते 2. काही गोलंदाज षटकार आल्यानंतर थोडेसे मनामध्ये त्यांचं वेगळं काहूर चाललेलं असतं की आता लाईन अँड लेंथ कशा पद्धतीने मेंटेन करावी, परंतु इथे विचारसरणीला दाद द्यावी लागेल. फुलटॉस बॉल, लोअर फुलटॉस बॉल होता, मात्र सोडणार नाहीये. गिफ्ट आलं होतं, स्वीकार केलं आणि बॅटरने सांगितलं मला DRS हवाय. यावेळेला आपण पाहू शकतात आणि नितेश कदम सर दर्शवतात की बिमर आहे का, कमरेच्या वरती बॉल आहे का. दत्ता ठाकूर सर या ठिकाणी येतील, पाहतील आणि चेक केल्यानंतर डिसिजन दिलं जाईल. डिसिजन पेंडिंग. DRS दत्ता ठाकूर सर. कुणालदादा पाटील यांच्या माहितीसाठी वयवर्ष 70 आणि आतापर्यंत मैदानात ते उभे राहतात, म्हणजे क्रिकेटवरचं नितांत प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. DRS घेतलेला आहे, चेक केलं जाईल. रोहितची बॅट तळपले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मात्र DRS लॉस्ट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6च्या मदतीने जाऊन पोहोचते 37-37. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 6-0-6. व्हॉट अ बॅटिंग. रोहित काय बॅटिंग, कलात्मकतेचे आविष्कार, फटके, आतमध्ये येणारा चेंडू. हा बॉल मात्र यावेळेला आपण पाहतायत चांगला बॉल डिलिव्हर केला, पायावर जाऊन चेंडू आदळला. 6 बॉलमध्ये आतापर्यंत 7 बॉलमध्ये 24 रन रोहितच्या बॅटमधून. आणि संघाची टोटल जर आपण पाहिली तर आई माऊली डोंगरे टीम 37ला 5. 4 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 2 बॉल आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत. फाईन लेगला खेळायचा मनसुबा बनवला होता, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. काय कमबॅक केलंय गोलंदाज जितूने. एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा बॉल तयार. जितू टार्गेट ठरवणारा हा बॉल आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला, सॉफ्ट डिसमिसल. शेवटच्या बॉलवर मिळते विकेट. चांगला झेल टिपला गेलाय मनीष यांच्या माध्यमातून आणि 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37 आणि विजयासाठी 38 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. आव्हान आहे ते 38 धावांचं. चांगली गोलंदाजी. षटकार 2 आले, परंतु त्यामध्ये 4 बॉल डॉट सुद्धा आले. चांगली गोलंदाजी. जसं मात्र कॅच टिपला, मनीष यांनी चुंबन घेतलं त्या बॉलला आणि सेलिब्रेशन करत असताना आपण पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये. तर रोहित यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. संघाला स्वतःला डावाला त्यांनी सावरलं चांगली बॅटिंग करत असताना. आणि आता इथून क्वालिफाय कोण होणार, टॉप 10 मध्ये कोणता संघ पोहोचेल याकडे, टॉप 10 मध्ये कोणता संघ पोहोचेल याकडे लक्ष असेल. तर जशी मॅचला सुरुवात होईल तेव्हा याच विभागातील या आवाज ऐकूया. मूर्ती लहान कीर्ती महान मिस्टर हार्दिक किनी यांचा आवाज आपण या इनिंगसाठी ऐकणार आहोत. तत्पूर्वी धन्यवाद. आई माऊली डोंगरे टीम जर क्वालिफाय होते तर आदरणीय वैभवजी पाटील डोंगरे गावचे माजी सरपंच वैभवजी पाटील यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आई माऊली डोंगरे टीमला. लाईनअप मध्ये जा आई माऊली डोंगरे टीम. या स्पर्धेची हीच ती शिस्त आहे. धन्यवाद हिंदुश्री कुणालदादा पाटील, आपण आलात, अमूल्य वेळ दिला या स्पर्धेच्या
माध्यमातून त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण कुणालदादा पाटील यांचा धन्यवाद व्यक्त करूया. फायनलच्या दिवसामध्ये पुनश्च एकदा मात्र या ठिकाणी उपस्थित होतील. तर या हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. धन्यवाद प्रमोद सर. पालघर भूषण एक अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं पालघर जिल्ह्याचा अभिमान आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोद सर आपल्या स्क्रीनवरती जय हिंदवी अखंड भारत, जय हिंदवी महाराष्ट्र, हिंदूश्री कुणालदादा पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेला भेट देत असताना 38 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 38चं टार्गेट आपण पाहतोय जर्मन चटाले टीम समोर. एक चॅलेंजिंग टोटल आई माऊली डोंगरी टीमने या ठिकाणी उभी केली गेली. डू फॅक्टर प्लस पॉइंट असणार आहे. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहतोय. अंतिम 10 मध्ये एक नवा संघ दाखल होताना आपण पाहणार आहोत. या दोन संघांपैकी तो कोणता संघ असेल, येणाऱ्या 4 षटकांमध्ये त्याचा रिझल्ट जरूर तुमच्यापर्यंत पोहोचेल. दोन बॅटर मैदानामध्ये जितू आणि प्रतीक आपण पाहतोय. चेस करत असताना आज जो परफॉर्मन्स जर्मन चटाली टीमने दाखवलाय, खऱ्या अर्थानं या सिच्युएशनला सुद्धा या ठिकाणी 40+ जाण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतु बॉलिंग अटॅक ज्या पद्धतीने आपण पाहिला जर्मन चटाली टीमचा, परफेक्शन ॲक्युरेसी या ठिकाणी दाखवली त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये. सेकंड इनिंगमध्ये आई माऊली डोंगरी टीमला सुद्धा तोच परफॉर्मन्स दाखवावा लागणार आहे. स्वागतला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 1 मध्ये या ठिकाणी दाखल झालाय. प्रतीकला आपण पाहू शकता स्ट्रायकिंग वरती. मागील तिन्ही सामन्यांमध्ये प्रतीकचा जो परफॉर्मन्स राहिलाय ना, अतुलनीय परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. गौरवशाली कामगिरी त्याने सुद्धा या ठिकाणी केलंय. अजूनही आकाश तो डगआउट मध्ये, परंतु या ओपनिंग पेअर वरती या ठिकाणी लक्ष केंद्रित असणार आहे. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक डॉट बॉल, एक धाव खूप महत्वाची ठरेल दोन्ही टीमसाठी. आणि या दोन गोष्टींवरती भरपूर काही अवलंबन असणार. जर्मन चटाली टीमला या ठिकाणी धावांवरती लक्ष द्यावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला आई माऊली डोंगरी टीमला डॉट बॉलवरती या ठिकाणी फोकस करावा लागणार आहे. पहिला चेंडू इन्सर्ट आउटचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी महागात पडणारी चूक या ठिकाणी केलंय. एक संधी निर्माण झाली होती, चान्स त्या ठिकाणी निर्माण झाला होता. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं प्रतीकने इन्सर्ट आउटचा प्रयत्न केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर त्या ठिकाणी होते, बॉल पर्यंत पोहोचले सुद्धा होते, परंतु कलेक्ट करता आलेला नाहीये, ते कलेक्शन झालेलं नाहीये. तर येणाऱ्या चेंडूंवरती ते वादळ पाहायला मिळेल का? प्रतीकला पण पाहतोय जीवनदान मिळालंय. दुसऱ्या बाजूला जितू आहे. डावखुरताचा एक विस्फोटक फलंदाज घाई करायचंय मित्रांनो. वेल न दवडता आपण लगेचच पुढचा बॉल टाकून घ्या. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. अंधाराचं साम्राज्य पसरत चाललंय. कालच्या दिवसामधून सुद्धा एक सामना आपण पेंडिंग ठेवलाय. श्री जागमाता रावले आणि त्याचबरोबर विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी दोन टीम मधील ती बॅटल आपण पाहणार आहोत. स्वागत गोलंदाजी मार्कवर. शॉर्टबॉलचा वापर, बॅटची कडा जरूर त्या ठिकाणी घेतली होती. विकेट किपर पासून दूर चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. एकदा मिळेल या बॉलवरती. पहिल्या 2 चेंडूंमध्ये ॲक्युरेसी दाखवलंय गोलंदाज स्वागतने, परंतु फिल्डिंगमध्ये एफर्ट्स दाखवता आलेले नाही आहेत. खास करून पहिल्या चेंडूवरती जर तो झेल पकडला असता तर तिथून गेम पलटू शकला असता, परंतु ते चित्र पाहायला मिळालं नाहीये. 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. स्वागत गोलंदाजी मार्कवरती. मागच्या 2 बॉलवरती आतुनात प्रयत्न त्या ठिकाणी केले गेलेत स्वागतने. जास्त वेग या बॉलवरती या ठिकाणी डिलिव्हर करण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला बॉल पाहायला मिळाला. लिव्ह केलं होतं प्रतीकने. एक चेंडू खूप महत्वाचा ठरणार आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण पाहतोय लिव्ह करणं या सिच्युएशनला चुकीचं ठरलं प्रतीकसाठी. 2 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. पहिल्या 3 बॉलमध्ये वर्चस्व या ठिकाणी दाखवलंय गोलंदाज स्वागतनं. ज्या पद्धतीनं पहिले 3 चेंडू त्याने हाताळले गेलेत विदाऊट प्रेशर गोलंदाजी करतोय. कुठल्याही प्रकारचा दबाव त्याच्या चेहऱ्यावरती नाहीये. या बॉलवरती स्लाइस केला गेलाय सरळ बॉल. या ठिकाणी आपण पाहतोय पॉइंटला पाठलाग सुरू आहे.
प्रयत्न त्या ठिकाणी चांगले आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. धावसंख्या फलकावरती 4, 4 रन्स स्कोरवरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टमच्या बाहेर बॉल होता, टायमिंग चांगलं जुळून आलं नव्हतं, त्याचमुळे आउटफील्ड सुद्धा या ठिकाणी थोडीशी स्लो झालंय. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय, अंदरच साम्राज्य पसरत चाललंय. मागील 4 बॉलमध्ये स्वागतची गोलंदाजी अप्रतिम राहिले, परंतु या बॉलवरती स्लॉट मध्ये बॉल होता, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. प्रतीकच्या बॅट मधून क्रॅकिंग स्ट्रोक, इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. हा फली होता. ज्या पद्धतीनं हा फटका खेळला गेला, प्रॉपर कॉन्फिडन्स त्या ठिकाणी आपण पाहिला, आत्मविश्वास होता या फटक्यामध्ये आणि तोच आत्मविश्वास ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हावभाव, रिॲक्शन्स, फ्रस्ट्रेशन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले फलंदाज प्रतीकचे या बॉलवरती. शेवटचा बॉल या ठिकाणी आपण पाहणार आहोत. 10 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू, स्वागत. या बॉलवरती सुद्धा स्वागतचं स्वागत केलं गेलंय. लॉंग ऑन ला ठोकलाय षटकार फलंदाज प्रतीकने. बॅक टू बॅक 2 षटकार. झेल सुटल्यानंतर या ठिकाणी वादळ निर्माण करत असताना, तुफान बनत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला पण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार. शेवटचे 2 खराब बॉल यादीचा आपण पाहिला. स्लॉट मध्ये बॉल होता, हा फुलटॉस मिळाला आणि फुलटॉस वरती सुद्धा 6 धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. चला घाई करा, 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती जर कॅच कंप्लीट केला असता तर कदाचित या 16 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल्या नसत्या, परंतु क्रिकेट आहे. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला आणि प्रत्यक्षात बॅट मधून 2 षटकार, त्या 15 धावा खूप महत्वाच्या ठरल्यात. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय, पहिल्या षटकामध्ये वर्चस्व दाखवलं प्रतीकने. चला घाई करा, लगेचच सेकंड बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती आणायचा आहे. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आशिषला आपण पाहतोय आज संपूर्ण दिवसामध्ये आशिषने ज्या पद्धतीनं या तिन्ही फॉर्मॅट मध्ये परफॉर्मन्स दाखवला, आपल्या नावाची छाप त्याने सोडलं. क्षेत्ररक्षण करत असताना तो अविस्मरणीय झेल, फलंदाजी करत असताना या ठिकाणी टोलांची पाळणं फिटणारी फलंदाजी आपण पाहिली आणि गोलंदाजी करत असताना धावा रोखत असताना अविस्मरणीय गोलंदाजी. लिफ्टी बॅटर आता स्ट्रायकिंग वरती आहे. चला घाई करा, वेळ भरपूर जातोय. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यात. प्रत्येकचे 2 षटकार, इनक्रेडिबल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जितूच्या नावाचा दरारा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बंटीदादा स्टँड मध्ये बॉल डिपॉझिट केला गेलाय 6 धावांकरिता. जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी होता. 22 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन त्या ठिकाणी आपण पाहिला आणि बरोबर स्क्वेअर लेगला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 22 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 22 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. जितूच्या बॅट मधून षटकार आलाय. आधी प्रतीकचा बॅटिंग शॉट आपण पाहिला, प्रतीकची फलंदाजी एन्जॉय केली. आता वेळ आलाय जितूची बॅटिंग पाहण्याची. कमबॅक इथूनही होऊ शकतो, तो आत्मविश्वास दाखवावा लागणार आहे. खचलेला आत्मविश्वास पुन्हा एकदा जागा करावा लागणार आहे गोलंदाज आशिषला. पुन्हा एकदा इथे शॉर्ट बॉलचा वापर जरूर केला होता, त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज जितूने. इट्स अ वाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे सुद्धा मिळेल. इकडे होताना पाहायला मिळतोय आशिषला. इथे जास्त वेग त्याने दाखवलं होतं या बॉलवरती, परंतु लाईन चांगली नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि नितेश कदम सर त्या ठिकाणी दर्शवतायत इट्स अ वाईट बॉल. 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 23 रन्स. आता 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावांची गरज अवघड होत चालले. आईमाऊली डोंगरी टीमसाठी हे समीकरण. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता, एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्यात. इथे सुद्धा 2 धावा मिळून जातील. 25 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 25 स्कोर कार्ड आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांनी या कठीण सिच्युएशन मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली गेली, 25 धावांची एक महत्वपूर्ण पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड केली गेले. 13 धावांची आवश्यकता. आशिषला आपण पाहतोय प्रेशर स्पष्टपणे जाणवतोय, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि तिथून मैदानामध्ये परतणं या ठिकाणी कठीण झालंय गोलंदाज आशिषला. आधीच्या 2 सामन्यांमध्ये ज्या पद्धतीनं आशिषला गोलंदाजी करताना आपण पाहिलं होतं आणि या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना भरपूर फरक जाणवलाय. आता इथे डॉट बॉल जरूर आला. मागच्या 2 बॉलवरती चांगली लाईन लेंथ मेंटेन केली गेली, परंतु पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला नसता, तिथे
चांगल्या पद्धतीनं चेंडू हाताळला असता तर समीकरण या ठिकाणी थोडंसं अवघड झालं असतं. फुलर लेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये लॉंग ऑफ फिल्डर येतोय. इथे सुद्धा 2 धावा घेण्याचा मानस दाखवलाय, परंतु धावचीच्या रूपामध्ये विकेट गमावावी लागणार आहे प्रतीकला. प्रतीकचं जे योगदान आपण पाहिलं 15 धाव्यांचं अतिशय महत्वपूर्ण, कारण चांगली स्टार्ट त्याने मिळवून दिली. जर तिथे चांगली स्टार्ट झाली नसती तर या ठिकाणी जय हनुमान सटारे टीमला धावा चेस करत असताना पूर्णपणे अवघड झालं असतं. नवीन बॅटर आकाशला आपण पाहतोय. बाहुबली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 26 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज. एक परफेक्ट स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान चटाले संघाचा. प्रॉपर 4 गोलंदाज या टीमकडे आहेत. 2 चांगले ऑलराऊंडर, त्यामध्ये जितू आणि त्याचबरोबर प्रतीकला आपण पाहतोय. 12 धाव्यांची गरज 14 चेंडूंमध्ये. त्याचबरोबर प्रॉपर बॅट्समन या टीमकडे आहेत. त्यामध्ये आकाश आपण पाहतोय जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. म्हणजे एक परफेक्ट स्क्वॉड या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा स्कोर करती लागल्यात. 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये विजयाकरिता 12 धावांची गरज आहे. आशिष ऑन ड्राईव्ह या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. अक्षयला आपण पाहतोय. एक 6व्या बॉलवरती मेले. 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधील ध्रुव पाटीलला आपण पाहतोय. 27 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. सेकंड ओव्हर प्रोग्रेस कार्ड वरती बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न झाला होता. रनआउटची संधी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जरूर डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेलाय. धावचीत साठी या ठिकाणी आपण पाहू शकतायत डीआरएसचा वापर या ठिकाणी केला गेलाय. तर काही क्षणांसाठी हृदयाची स्पंदने वाढली जातील जय हनुमान चटाले संघासाठी. जितूची विकेट सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे. इथून चांगलंच माहिती आहे विकेट जर गेल्या तर येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये या 11 धावा चेस करणं एक डिफिकल्ट टास्क बनून जाईल. कसोटी तिथे सुद्धा पाहायला मिळू शकते, परंतु या बॉलवरती काय घडलंय ते पाहावं लागणार आहे. रॉकी ग्रुप चषक 2026 आपण पाहतोय आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये रॉकी ग्रुपची संपूर्ण फॅमिली इट्स आउट. धावचीच्या रूपामध्ये इथे विकेट गमावा लागणार आहे जितूला. चला नवीन बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. ज्या पद्धतीनं आपण ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत आशिषने स्वतःला पूर्णपणे झोकवून दिला होता. आशिषचे प्रयत्न राहिल्यात. प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी डेडिकेशन दिलंय 99%, परंतु कुठेतरी ज्या धावा या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये डिझर्व करते आणि माऊली डोंगरे संघ धावा कुठेतरी स्कोर कार्डवरती लागलेल्या नाहीयेत. आता 12 चेंडू आहेत. 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. तर जास्त टीम मीटिंग करू नका. लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष या ठिकाणी दाखल झालाय. चांगला फिनिशर आहे आणि तो फिनिशरचा रोल प्ले करावा लागणार आहे. 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 2 षटकांमध्ये सर्व काही या ठिकाणी व्यवस्थित चालू आहे जय हनुमान चटाले संघासाठी, परंतु येणारी 2 षटका तिथे कोणत्या संघाचा बोलबाळा असेल. कल्पेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. या संघामधील एक सर्वाधिक यशस्वी गोलंदाज. इकॉनॉमीचा जर विचार केला तर अतिशय कमी प्रमाणामध्ये धावा खर्च करणारा हा गोलंदाज आहे. त्याचमुळे या ओव्हरमध्ये त्याच्यावरती जरूर लक्ष केंद्रित असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनीष आणि प्रतीक. मनीष आणि आकाश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक बाद झाले. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. वेळ भरपूर जातोय. आज ज्या पद्धतीनं या 10 संघांनी सहकार्य केलं, वेळेवरती उपस्थित झाले आणि वेळेवरती शेड्यूल पूर्ण करण्याचा या ठिकाणी त्यांचा जो माणूस आपण पाहिला संपूर्ण दिवसामध्ये, 10 संघांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका फसलाय. विकेट किपर त्या ठिकाणी कॅच इटचा कॉल करतोय आणि यस टेकन. क्षेत्ररक्षक आशिषला आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये त्याचं यष्टीरक्षण अव्वल दर्जाचं राहिलंय. पहिल्याच बॉलवरती कल्पेशने या ठिकाणी धक्का दिलाय. आता रन बॉल इक्वेशन 11 चेंडू आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज. खऱ्या अर्थानं नक्कीच कसोटी आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल मध्ये 11ची गरज आहे. राजदीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आज जास्त संधी राजदीपला मिळालेली नाहीये, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं मागील 3 सामन्यांमध्ये फिनिशर बनले होते. आकाशला आपण पाहिलं
त्यानंतर जितूल आपण पाहिलं. त्याचमुळे राजदीपला जास्त संधी मिळाली नव्हती, तर इथे संधी मिळाली. संधी दौडून आले. 11 बॉल 11ची गरज आहे. पहिल्या बॉलवरती मिळाला आहे विकेट, त्यामुळे आत्मविश्वास तो कॉन्फिडन्स कल्पेशला मिळाला असेल. पण कल्पेशने सातत्यानं सिनियर लेवलचं क्रिकेट खेळले, त्याचमुळे तो अनुभव त्याच्याकडे, आणि तोच अनुभव या ठिकाणी कामी येत असताना 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. कल्पेश दाखल झालाय. दुसरा बॉल या षटकातील खेळण्याचा प्रयत्न झाला होता. हा सुद्धा बॉल गोलंदाजाच्या नावावरती राहिलाय. डॉट बॉल आलाय. आता 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज. चांगला माइंडसेट, पॉझिटिव्ह इंटेंट मैदानामध्ये जाणवलाय गोलंदाज कल्पेशचा. मागच्या 2 बॉलमध्ये, मागच्या दोन्ही बॉलवरती डॉमिनेट करत असताना, वर्चस्व दाखवत असताना आणि आपल्या संघाला बॅक करण्याचा प्रयत्न करतोय, दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. फेकी जरूर केली गेली. एक धाव मिळेल या बॉलवरती. आता 9 चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहतोय 10 धावांची आवश्यकता. 14 बॉलमध्ये 12 धावा बनवायच्या होत्या, परंतु तिथून जी गोलंदाजी झालाय, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. कल्पेश 4था चेंडू या षटकातील. चांगला चेंडू, चांगला लेग कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना आपण पाहू शकताय कल्पेशला नाव ज्या पद्धतीनं, त्याच पद्धतीनं काम सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आता 8 चेंडू आणि 8 चेंडूंमध्ये विजयासाठी 10 धावांची गरज आहे. शेवटचे 2 चेंडू खूप महत्वाचे ठरणार आहेत. चेंडूला फक्त त्या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय, ते एक धाव पूर्ण केले आणि सिंगल वरतीच त्या ठिकाणी समाधान व्यक्त केलंय. आता विजयासाठी 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज. इंटरेस्टिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आजच्या दिवसातील अजून एक हृदयाची स्पंदने वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि शेवटच्या मोमेंटला, शेवटच्या क्षणाला या ठिकाणी स्टँडिंग ओव्हेशन दोन्ही संघाला करायचंय. स्वप्नांच्या नगरीमध्ये जिंकायचं स्वप्न पाहिलंय दोन्ही संघांनी. अंतिम 10 मध्ये पोहोचण्याचं स्वप्न दोन्ही संघांनी पाहिलंय. परंतु येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि निर्णायक क्षणी या ठिकाणी आपण पाहू शकताय शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार. काय कॉन्फिडन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती चान्स घेतला आणि तिथे यशस्वी होत असताना आपण पाहतोय राजदीपला नावातच सर्व काही आहे. 6 धावा येत आहेत. 35 रन्स स्कोरकडती लागल्या गेल्यात. आता 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. इतका वेळ जो संघर्ष केला, इतका वेळ अथक परिश्रम केले, त्यावरती या ठिकाणी आपण पाहतोय पाणी फेरलं गेलंय. शेवटच्या बॉलवरती केली चुकी आणि तिथून आपण पाहतोय आता 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अंधाराचं साम्राज्य पसरलंय. येणारे 6 चेंडू आहेत. 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. राजदीपचं कौतुक करावं लागणार आहे. निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार त्याच्या बॅटमधून आला. याआधी सुद्धा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे हावी झाला होता गोलंदाज कल्पेश. परंतु शेवटच्या बॉलवरती कमिटमेंट जबरदस्त होती फलंदाज राजदीपची. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षयला आपण पाहतोय. 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. आकाश स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतो या टीमचा बाहुबली आणि त्याचबरोबर चेस मास्टर. चेस करत असताना अनेक वेळा या फलंदाजाने एकाकी झुंज देऊन सामने जिंकवल्यात. आज 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज आहे. ते सुद्धा त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला अक्षयला या ठिकाणी आपण पाहतोय एक विक्रम बनवावा लागणार आहे या मैदानावरती. येणारे 10 दिवस जर आपल्या नावाची चर्चा इथे ठेवावी लागेल तर प्रयत्न हातोहात करावे लागणार आहेत. चला काही करा. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. वेळ भरपूर जातोय. आई माऊली डोंगरे टीम क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी सजावट केली जाते. डीप मध्ये स्क्वेअर लेग, लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर लावला गेलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 3 धावांची गरज. आकाशला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती. आकाशाला गवस निघालणारा षटकार हवा आहे. तर दुसऱ्या बाजूला विकेट सवेत अक्षयकडून. गतीमध्ये परिवर्तन चुकी केली या बॉलवरती आणि सरळ बॉल निघून जाईल फाईन लेगला आणि अंतिम 10 मध्ये पोहोचणारा पहिला संघ जयनुमान चटाले.
काय जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आज संपूर्ण दिवसामध्ये जयहनुमान चटाले संघाने दाखवलाय. शेवटच्या बॉलवरती त्या ठिकाणी फुल टॉस हाताळला गेला आणि फाईन लेगला आलेला चौकार आकाशच्या बॅटमधून. अविस्मरणीय क्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजे जयहनुमान चटाले संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला निराशा आई माऊली डोंगरे टीम साठी. रोहितच्या बॅटमधून 24 धावा आपण पाहिल्या. जबरदस्त नॉक होता परंतु बॉलिंग करत असताना या ठिकाणी शेवटच्या 2 षटकांमध्ये चुका झाल्या. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जयहनुमान चटाले.